जय भीम सर्वांना. संविधान वार्तामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहे दादर चैत्यभूमी या ठिकाणी. 6 डिसेंबर म्हणजेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. या ठिकाणी आम्हाला मिळालेले आहेत गायक शाहीर संदेश विठ्ठल उमाप. संदेशजी, आज आपण या ठिकाणी आलात. दरवर्षी येतात, दरवर्षी आपण भेटतोच. कसं वाटतं तुम्हाला आज? पहिल्यांदा परमपूज्य नेते महामानव बोधिसत्व ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी लाखो नाही तर मी म्हणतो करोडो लोक आज या ठिकाणी उपस्थित राहिलेत. आणि हा क्षण मला असं वाटतं की आपल्याला दरवर्षी अनुभवायला मिळतो. आणि बाबासाहेबांबद्दल असलेलं प्रेम, बाबासाहेबांबद्दल असलेली निष्ठा या जन समुदायाकडे बघताना असं वाटतं की यांना भूक ताण, यांना त्रास हा जाणवत नाही. फक्त यांना एकच दिसतं की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या चैत्यभूमीला जाऊन नतमस्तक व्हायचं. हीच भावना आम्हा कलावंतांची आहे. आम्हा सगळ्या कलावंतांना असं वाटतं की हा दिवस आल्यानंतर जी बाबासाहेबांना गीतांच्या माध्यमातून आम्ही अभिवादन करत असतो, जी लोक बाबासाहेबांना मनापासून वेगळ्या पद्धतीने अभिवादन करतात, पण आम्ही गायकाच्या माध्यमातून करतो. कविता असतील, शेरोशायरी असतील. आज या महापरिनिर्वाण दिनी निमित्त मी आपल्या संविधान चॅनलच्या माध्यमातून एवढं सांगेल की प्रत्येक येणाऱ्या अनुयायांनी शिस्त पाळली पाहिजे. आपण ज्या ठिकाणी येतोय त्याचं भान पाहिजे. आपल्याकडे लहान मुलं, वयस्कर माणसं किंवा स्त्रिया असतील, आपण मान सन्मान त्यांचा केला पाहिजे. आपण ज्या ठिकाणी जातोय हे ठिकाण आपल्यासाठी खूप पवित्र ठिकाण आहे. आज या ठिकाणी आपल्याला काय उद्देशाने आपल्याला यायचंय हे सगळ्या माझ्या भीम अनुयायांनी, माझ्या माता भगिनींनी लक्षात घेतलं पाहिजे. हे ठिकाण आपल्यासाठी काय आहे. आणि महापरिनिर्वाण दिन डॉक्टर महामानवांचं आपण जेव्हा या ठिकाणी येऊन अभिवादन करतो तेव्हा मला असं वाटतं की आपल्यासारखं भाग्यवान अख्ख्या भारत देशातली लोक येतात, पण मुंबईतल्या लोकांना आपल्यासारखं भाग्यवान नाही की मुंबईमध्ये बाबासाहेबांचं चैत्यभूमीला हे जे स्मृतीस्थळ आहे हे आपल्यासाठी चांगलं आहे. आणि नागपुरासाठी बाबासाहेबांनी जिथे दीक्षा घेतली ती दीक्षाभूमी. आज माझ्या तमाम कलावंताच्या वतीने आणि मी स्वतः पार्श्वगायक संदेश विठ्ठल उमाप, माझ्या तमाम कलावंतांच्या वतीने मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून एवढंच सांगेन की मी बाबासाहेबांना कोटी कोटी अभिवादन करतो, नतमस्तक होतो की आज या महापरिनिर्वाण दिनी आम्हाला यावं लागतं आणि आम्ही येतोच. आमचं कर्तव्य आहे. आणि आम्ही कार्यक्रम जरी नसला तरी आम्ही या ठिकाणी येऊन आम्ही अभिवादन करतो बाबासाहेबांना. हे आमचं भाग्य आहे की आम्हाला एक छोटा गायक, कलावंत किंवा येणारा भीम अनुयायी यांना इथे नतमस्तक व्हायला मिळतं. हे किती मोठी भाग्याची गोष्ट आहे. पुन्हा एकदा आम्हा सगळ्या कलावंतांच्या वतीने बाबासाहेबांना अभिवादन करतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. धन्यवाद संदेशजी. थँक्यू व्हेरी मच. मी विनोद कांबळे, संविधान वार्ता मुख्य संपादक, दादर.